नर्मदे हर. आज नर्मदा परिक्रमेतला सानप महाराज ग्रुपचा 77वा दिवस आहे आणि या काकरी या गावामध्ये रात्री विश्रांतीला आम्ही थांबलो होतो आणि आता या ठिकाणावरून पुढे परिक्रमेला सुरुवात करत आहोत. साधारणतः 6 वाजता आम्ही इथून सुरुवात केलेली आहे, परंतु थोडीशी थंडी आहे म्हणून या ठिकाणी आमचे असणारे महाराज नलवडे महाराज हात गरम करतायत आणि या शेकोटीचा थोडासा आनंद घेत आहेत आणि आता आम्ही पुढे निघणार आहोत लगेच. नर्मदे हर. जय हो माई की तो चिंता काहे की, माई साथ है तो क्या बात है. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. आता 3 दिवसाचा प्रवास बाकी शिल्लक आहे. नर्मदे हर. आणि सानप महाराज या ठिकाणी आपल्या गावीच कन्या भोजन आणि नर्मदा माईची जयंती साजरी करणार आहेत. तर सर्वांनी 25/1/2026ला माका या ठिकाणी कार्यक्रमाला यावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशा प्रकारचं आव्हान पुन्हा पुन्हा करत आहेत. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. आज सानप महाराज परिक्रमेतला 76वा दिवस आणि या 76वा दिवस आणि आता इथून पुढे 120 किलोमीटर ते 25 किलोमीटर आमची परिक्रमा बाकी शिल्लक आहे. नर्मदे हा छानसा हा सूर्योदय भगवान उदयाला आलेले आहेत आणि या सर्व जगताचा कारभार त्यांच्या साक्षीने चालत असतो. नर्मदे हर. मग याच्यामध्ये तुम्ही चांगले कर्म करा, वाईट कर्म करा, तेच कर्म पुन्हा आपल्याला उपभोगायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे आपण कर्म करताना विचार केला पाहिजे की त्याचे परिणाम काय होतील. मनोमार्गे गेला कला हरी पाठीस ठेवला तोची धन्य. म्हणून मन वाईट गोष्टीकडे लवकरात लवकर खेचल्या जातं, परंतु विवेकाचा लगाम लावून आपण त्याला सत्याच्या मार्गावरती ओढलं पाहिजे. परंतु कलियुग आहे, त्याचा प्रभाव तर जाणवणारच. नर्मदे हर. जिंदगी भर. जो जैसा करेगा वैसा भरेगा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण चालत आहोत मानला. नर्मदे हर. अभी लिया प्रभु, नहीं अभी लिया यार. चलते चलते थोड़ा सुबह का टाइम है, चलना होता है. नर्मदे हर. आता आपण मानला या
गावामधून पुढे परिक्रमा चालत आहोत. एक साधारणतः काकरियापासून 7-8 किलोमीटर आपण आलेलो आहोत. चाय पाणी झाल्या कारणामुळे आपण नर्मदे हर करून पुढे निघत असतो. कारण शेवटी देणाराचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. माझं एकच पोट आहे आणि देणारे हजारो आहेत. त्याच्यामुळं जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं. नर्मदे हा जिंदगी भर. आणि अशा आनंदामध्ये माईची परिक्रमा चालू आहे. जय हो माई की तो हो नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. हर नर्मदे हर. आपण आता शेपावडच्या जवळ आलेलो आहोत आणि चालत असताना बाबांची आपल्याला भेट झालेली आहे. आणि भेटल्यानंतर एक थोडं कुतूहल वाटलं आणि म्हणून त्यांना आपण थोडंसं विचारूया. बाबा, आपण जे हे ज्योती घेऊन चाललेले आहात, तर हे ज्योती घेऊन चालण्याचा उद्देश काय आपला? तेच काय नाही, आपल्या मनात आलं म्हणून करतोय सेवा. अच्छा, बदामीची कृपा. इकडे परिक्रमा आहे, तिसरी परिक्रमा. ज्योती सगळं. आणि ज्योती सकट तुम्ही तिसरी परिक्रमा करताय. वा, छान. तशी चौथी हां, आहे, ज्योत घेऊन शिनी तिसरी. वा वा वा. आणि कसं आहे, शेवटी ज्योत हे बी शक्तीचंच प्रतीक आहे. हो, अच्छा. आणि अशा प्रकारची ज्योत घेऊन चालत असताना काही त्रास? थोडंफार असलं तरी मग सण करून घेते, अच्छा. साथ देते. परंतु आज किती दिवस झाले तुम्हाला परिक्रमा? महिने नको पुरे, 3 महिने. 9 दिवस झाले. अच्छा. तर अखंड ज्योत चालू आहे नर्मदे. हा, याचा काय तुम्हाला प्रत्येक अनुभव? आणि भाऊ काय आता चांगलं तेवढं थोडंच आहे, कौतिक करून तेवढं थोडंच आहे. नाही नाही, परंतु तरी भाऊ एक ती आमची शक्ती आहे ना, ती नाही असं कसं आहे. हां हां. तर तुमचं हे श्रद्धा, श्रद्धा, भाव, विश्वास, भाव. मोठे विश्वास. माझ्या मनक्याचं ऑपरेशन होऊन 5-6 महिन्यात मी चालू केली परिक्रमा. अच्छा, मणक्याचं ऑपरेशन झालं? हो, आणि 5 महिने झालं तर मी परिक्रमा चालू केली. अरे वा. त्याच्यानंतर काही त्रास? काहीच नाही, अजिबात? अजिबात नाही. माहिती. 12 किलो बोज आहे पाठीवर. अरे बाप. बोजा थोडासा कमी ठेवायचा की. मग आता तेल ही सगळं लागतच आहे ना. हो, तेल लागतं तुम्हाला. हा. 2 अखंड ज्योती तुमच्या चालवायच्या, दाखवायचं. जास्त तेल बी लागतं. बघा, या अखंड ज्योती चालू आहेत आणि दोन्हीमध्ये पावशर तेल तर असतंच आहे. आणि अशा प्रकारच्या 3 महिने 4 महिने अखंड घेऊन चालणं म्हणजे सोपं नाही. कधी कधी तर त्यांचा हात बी सुचतोय असं ते सांगतायत. तर प्रत्येक जणाचा मानस वेगळा असतो, श्रद्धा वेगळी असते, भाव वेगळा असतो. आणि माई प्रत्येकाला त्या भावाप्रमाणे, त्याच्या विश्वासाप्रमाणे, शक्ती भक्तीप्रमाणे त्याला त्याचं फल देत असते. नर्मदे हर. आणि परिक्रमेमध्ये असे महात्मे आपल्याला भेटत असतात. बाबा, आपलं गाव कोणतं? वारडगाव, सुद्री, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. अरे वा, छान. नर्मदे हर. नर्मदे हर. चिपावाड. आता आपण चिपावाडमध्ये आलेलो आहोत. काकरियापासून चिपावाड साधारणतः एक 20 किलोमीटर येत आहे. आणि अशा प्रकारचा हा आपला प्रवास चालू आहे. आजचा परिक्रमेतला 76वा दिवस.
सकाळपासून आपण हां यस यस नर्मदे हर नर्मदे हर पावड मोठी किती आहे. नर्मदे जय हो माई की तो चिंता काय. आणि हा आनंद अगदी 2 ते 3 दिवसावरती येऊन ठेपलेला आहे. नर्मदे हा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आज बड़ा ही सौभाग्य का दिन है मेरे लिए, क्योंकि आज मेरे गुरु महाराष्ट्र से श्री सारम जी महाराज उनकी 5वीं परिक्रमा पे है। बहुत ही दुर्लभ व्यक्तियों को ये काम करने को मिलता है। 5 परिक्रमा करना बहुत बड़ी बात है। व्यक्ति एक में ही सोचता है, पर उन्होंने 5 परिक्रमा पूरी मैया की बड़े भक्ति भाव से की है। और आज मुझे सौभाग्य प्राप्त हुआ इनकी सेवा करने का। और पिछली परिक्रमा में मैं मैया इनके साथ था, परिक्रमा की थी मैंने मैया की। और आज मुझे सौभाग्य प्राप्त हुआ इन मूर्तियों की सेवा करने का। माँ नर्मदा इनके भविष्य में प्रसन्नता रखे, और आशा है कि मध्य प्रदेश की सेवा इनको कभी कभी ना आई हो सेवा में। नर्मदे है नर्मदे 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 हर गुरुजी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। ये जो हमारे बीच में दिख रहा है दोनों परिक्रमावासियों के बीच में, वो तो हमारा शिष्य है। पिछले परिक्रमा में उन्होंने हमारे साथ पूरे 3 महीने की परिक्रमा की, 103 दिन की। सही है ना? और पूरा माई का किनारा हमने घूमा और मंडला और हपेश्वर और भूतनाथ महादेव समुद्र की पंचकोशी भी की हम लोगों ने। बहुत आनंद आया। और हमारा बच्चा भी हमारा इतना नहीं सुनेगा उतना हमारे दीनदयाल ने सुना है। बहुत अच्छा लड़का है, और ज़िंदगी में ऐसी तरकीब और तरक्की उनके बढ़ जाए। अभी नया गाड़ी भी उन्होंने ले लिया है, सामने देख रहा हूँ। तो 1.5 लाख की गाड़ी है, बड़ी अच्छी गाड़ी है, दिखने को अच्छे, चलने को अच्छे, इलेक्ट्रॉनिक गाड़ी है। और इसी तरकीब उनके जीवन में बढ़ती जाए, और उनके बच्चे भी अच्छे, निर्मल बाबा और नैतिक वो भी अपने जीवन में प्रगति करे। और एक माई है लड़की, उनका नाम अपूर्वा है। अभी उनकी भी शादी होने का समय आ गया है, तो उनकी भी अच्छी जगह शादी बन जाए, यही माई से प्रार्थना करता हूँ। नर्मदे नर्मदे जिंदगी भर नर्मदे पिछले साल मेरे साथ परिक्रमा किया हुए हमारे हरदा के छिड़गांव के हमारे सारन दीनदयाल जी नर्मदे हर पिछले साल मेरे साथ परिक्रमा की थी उन्होंने। तो इस साल उन्होंने हमारे भोजन प्रसादी में देखो कितना क्या व्यंजन बनवाए, और ये सब हमारे सानप महाराज ग्रुप के लिए वो सब लेके आए। और ऐसी ही सेवा उनके सारन कुटुंब में चलती रहती है। हम तो अभी घर वाले ही बन गए। पिछले साल तो हम उनके लड़की के शादी में आए थे, 4-5 दिन, बहुत आनंद ले लिया। नर्मदे जिंदगी भर परिक्रमा वासियों की सेवा, माँ नर्मदा जी की सेवा है। नर्मदे सब वाले करते हैं। वाह, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। रसगुल्ला तो बहुत आनंद से पा लेंगे हम भी। नर्मदे
नर्मदे पोखरणी चिपावडच्या पुढे 2 किलोमीटर नाही, पोखरणीमधून आपण आता बोथिया या मार्गाला निघालेलो आहोत. बोथिया इथपासून 12 किलोमीटर आहे. नर्मदे खंडवा रोड आपण आता काही मिनिटात सोडणार आहोत. नर्मदे जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे नर्मदे छानसा आश्रम पोखरणीच्या बाहेर छनेरा रोडला लागल्यानंतर 1-2 किलोमीटर. नर्मदे आणि मोटरसायकल वे भरपूर परिक्रमा असे भेटत असतात. 15, 16, 17 दिवसात परिक्रमा मोटरसायकलवर करतात. नर्मदे 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 आगे चलने का उनका मूड था, वो आगे गए. आगे कितनी दूर है वो रास्ता? आप रुक सकते हैं यहाँ नर्मदे. हाँ, कितनी दूर है यहाँ? सब व्यवस्था है यहाँ. व्यवस्था है, मेरा उत्तर पूरा नहीं हुआ. अच्छा, तो आगे मैं ये पूछ रहा हूँ कि कितनी दूर है, तो आप कह रहे हैं सब व्यवस्था आप है. 6 किलोमीटर है. हाँ, तो 6 किलोमीटर अपन नहीं चल सकते. हाँ हाँ चलो ठीक है. नर्मदे हर, चलो नर्मदे हर. अभी थोड़ा वक्त है हमारे पास, 4:30 वाजलेत. आणि मग थोडंसं पुढं जाऊया म्हटलं. नर्मदे हर थोडा विश्रांती घेतली. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. इथं आपण पाठीमागच्या वेळेस थांबलो होतो मुक्कामी, परंतु आज आपल्याकडे वेळ आहे आणि आपल्यालाही थोडीशी आता ओंकारेश्वरची ओढ लागलेली आहे. तर आपण आज नर्मदे हर. हाँ थोड़े निकलते आगे प्रभु. तो झुंबर खाली या ठिकाणून 5-6 किलोमीटर आहे. तर चला तेवढंच सकाळचं अंतर कमी होईल. हे आपण आता पुढे निघालेलो आहोत. तसंही आत्ताच नाश्ता झाला आहे. कचोरी, समोसा, त्याच्यामुळे चालू आहे थोडंसं. नर्मदे हर जिंदगी भर. माई कोटी कोटी धन्यवाद. कुठलीही शारीरिक तक्रार न होता परिक्रमा पूर्णतेला आणली. झुंबर खाली या ठिकाणी भोजन प्रसादी घेत असताना रात्री विश्रांतीसाठी काकरिया ते झुंबर खाली 40 किलोमीटरचं अंतर पार करून सानप महाराज ग्रुप या आश्रमामध्ये रात्री विश्रांतीसाठी
थांबलेले आहेत. नगरमध्ये